सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु। आज आपल्यासोबत जुनोना या गावातील एक लहानू भक्त आहेत आणि त्यांना श्री संत लहानूजी बाबांचे आणि श्री संत महादेव बाबांचे प्रत्यक्ष आलेले अनुभव ते आपल्या लहानूजी स्वानुभवला सांगणार आहेत। दादा जय गुरु। जय गुरु। जय लहानूजी। जय लहानू। सर्वात आधी तुमचा परिचय द्या। सतीश रामरावजी बाळसरक, मुक्काम पोस्ट जुनोना, तालुका सेलू, जिल्हा वर्धा। तर तुम्हाला श्री संत लहानूजी बाबाचा जो अनुभव प्रसंग घडला आणि हा भक्ती मार्ग कसा गवसला याबद्दल सांगा। मला भक्तीचा थोडासा छंद होता आधीपासून। बरं। मी हिंगणघाटला वगैरे शिकलो तर ते महादेव बाबा शहा लंगडीला, अच्छा, त्यांच्या सेवेत होतो काही दिवस, तिथे शिकत असताना। मग गावाला आल्याच्या नंतर माझी तब्येत अचानक बिघडली म्हणून मला वर्धेला सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती केलं। किती वर्षाच्या आधी? ते 30-35 वर्ष झाले जवळपास ह्या बिमारीला। 12वीला होतो समजा। बरोबर। हो। तर त्यांनी 2 दिवसातच ऑपरेशन ठरवलं आणि रविवारला सुट्टी आहे म्हणून शनिवारला ऑपरेशन केलं। गुरुवारी भरती केलं। हो। तर ते ऑपरेशन झालं पण सक्सेस झालं हे आपल्याला कसं करणार त्यांनाच कळणार। ते काही मला 1 वर्ष खूप त्रास झाला त्याचावाला। असं। त्यानंतर पुन्हा तब्येत बिघडली, मला घरून गावातल्या लोकांनी सेवाग्रामला भरती केलं। जाजू डॉक्टर म्हणून आहे वर्धेचे, त्यांनी सांगितले का भाई चुकीचं ऑपरेशन करण्यात आलं। बरं। आता याला आपल्याला लेझर ऑपरेशन करावं लागेल। बरं। त्यासाठी मुंबईला जावं लागते, 5 लाखाचा खर्च आहे। हो। आपल्याला तो झेपत नव्हता, आर्थिक परिस्थिती बिकट होती आपली। मी तो त्रास सहन करत राहिलो। त्याच्यानंतर मग त्यांनी 4 वर्षांनी इथे आपला सेवाग्रामला ते स्कीम आली आणि त्यांनी ते करून दिलं। बरं वाटलं तेव्हापासून। पण ते जे शरीराला त्रास होतच होता, चालू शकत नव्हतो, जास्त फिरू शकत नव्हतो। त्याच्यात अचानक महादेव महाराज आमच्या गावात येत राहायचे पण त्यांची माझी काही ओळख नव्हती। म्हणजे लहानूजी बाबांचे जे प्रसादी यांचे वडील महादेवराव नेहारे, हो, ते आमच्या गावात येत राहायचे। अचानक त्यांची माझी वाली भेट झाली। बा लोक पाया लागतात काहीतरी असं तेव्हाच पाया लागते, आपण पण पाया लागलं पाहिजे। आणि म्हटलं चला बा माझ्याकडे चहा घ्या करता। त्यांना मी आणलं माझ्या घरी। तर त्यांनी सांगितलं का बा आपली पालखी जात असते तर या तुम्ही। मला 15-20 दिवसाच्या आधीच सांगितलं। बरं। आणि 2 दिवसापासून माझी तब्येत बिघडली। मी 10 दिवस जेवण नाही, काहीच नाही केलं होतं। असं। आणि मग पालखीचा दिवस आला हो, तेव्हा 4 मंडळाचे प्रमोदराव बुटे म्हणून आहे माझे मित्र आणि सेवक पण आहे, ते आले माझ्याकडे म्हणे आता जायचं कसं। मी म्हटलं तुम्ही जा, मी मग नंतर उद्याला बघवीन। म्हटलं उद्या जाणार आहे ना, आज तर मी सांगत नाही, उद्या पाहू काय आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि घरच्या मंडळीला सांगितलं तुम्ही तयारी करा, आपल्याला टाकळखेडला जायचं आहे। बरं। आणि मंदिरात आलो इथे। बाबाजींनी सांगितलं सगळ्यांना ते त्याला जे काही करायचं आहे ते त्यांना करू द्या, तुम्ही बोलू नका बा। माझा म्हणजे थोडासा भ्रमिष्ट वातावरण असल्यासारखं होतं। असं काय? आणि मी पालखी उचलली इथून आणि टाकळखेडला आम्ही निघालो। 3 दिवसाचा प्रवास होता आणि पायदळ 3 दिवस आम्ही तिथे गेलो। आणि तिथेच मला मंदिरात महाराज भेटले। असं। यांचा पण मला आशीर्वाद भेटला तिथेच, महादेव महाराजांचा पण। आणि तिथून माझीवाली तब्येत चांगली झाली। मला काही अजूनपर्यंत त्रास जाणवलेला नाही आहे। आता मी बरेचसे काही काम करतो आणि मी ऑर्गॅनिक म्हणजे इंडिया ॲग्रो कंपनीचं पण काम करतो। आता शेतीवर औषध वगैरे देत असतो। अशा पद्धतीने बाबाजीच्या कृपा प्रसाद आली मला। एक दुरुस्त मुलगा आणि एक मुलगी त्यांच्या आशीर्वादाने आहे। म्हणजे लग्न व्हायच्या आधी तब्येत बिघडली होती? हो। असं। विवाह व्हायच्या अगोदर म्हणजे पुनर्जन्मच झाल्यासारखा पुनर्जन्म झाला माझा जवळपास। म्हणून मी माझ्याकडून जे काही जमते मी इथे सेवा करतो। या संस्थांची सेवा तुम्ही देतो। हो, कारण का महंत जे महादेव महाराज ज्यांच्यापासून आपलं जीवन व्यर्थ जायचं तर स्वार्थात आलं म्हणजे कामात आलं समजा। तर दादा तुम्ही तुमच्यावर जो ओढवलेला जो आजार होता आणि त्या आजारामधून तुम्ही बाबाजीच्या प्रसादानं बाहेर निघाले, हा जो अनुभव प्रसंग सांगितला याकरता मी तुमचा आभारी आहोत। जय गुरु। जय लहानूजी बाबा। श्री समर्थ लहानूजी महाराज की जय। संत महादेव महाराज की जय।